नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण महत्त्वाच्या 50 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। पाहूयात सुपरफास्ट 50। उद्धव ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। धाराशिवच्या कळंबमध्ये दुपारी 12 वाजता तर भूममध्ये दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरेंची सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर। सांगलीत शिंदेंच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम। कोल्हापुरात विविध विकास कामांचं उद्घाटन। भारत जोडो न्याय यात्रेच्या सभेला राज्य सरकारकडून परवानगी। भारत जोडो न्याय यात्रेच्या समाप्तीची 16 तारखेला मुंबईत सभा होणार। भाजप शिवसेनेत यवतमाळ, वाशिम, उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली आणि नाशिकच्या 4 जागांवर चर्चा। सूत्रांची माहिती, सेनेच्या या 4 जागांवर टांगती तलवार। आमच्यात मतभेद नाहीत, 2 ते 3 जागांवर चर्चा सुरू। जागा वाटपावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। जागा वाटपाबाबत उद्या किंवा परवा शहांसोबत बैठक होऊ शकते। येत्या 2 ते 3 दिवसात जागा वाटपाचा निर्णय होणार। सुनील तटकरे यांची माहिती। आणि येत्या 1 ते 2 दिवसात जागा वाटपावर अंतिम चर्चा होणार। 11 ते 12 तारखेपर्यंत जागा वाटपाचा निर्णय होणार। बावनकुळेंची माहिती। ठाकरे गट 23, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा मिळणार। सूत्रांची माहिती, 23, 15 आणि 10च्या फॉर्म्युल्यावर महाविकास आघाडीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, तर वंचितला 4 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज। भाजपनं महाराष्ट्रात लोकसभेच्या 35 जागा लढवाव्यात। संघाच्या यंत्रणेकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला। भाजपला 35 जागा मिळाव्यात, राज्यातील नेत्यांचा दिल्लीत आग्रह। सरकारी भरतीच्या जाहिरातीत मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल। याचिकेवर उच्च न्यायालयात आज सकाळी 11 वाजता सुनावणी। कल्याणमध्ये रविवारी राज्यस्तरीय अधिवेशन होणार। प्रत्येक समाजाच्या विकासासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी अधिवेशनाचं आयोजन। राज्याचे 4थे महिला धोरण जागतिक महिला दिनानिमित्त आजपासून लागू। महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे धोरण। टाटांच्या निवासी वीज दरात 24% वाढ। 1 एप्रिलपासून दर वाढवण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाची मंजुरी। महाराष्ट्रात तुतारीचा प्रचंड गवगवा। भाजपच्या कार्यक्रमातही तुतारी वाजवूनच स्वागत केलं जातं। लातूरमध्ये आयोजित कार्यक्रमात जयंत पाटलांची टोलेबाजी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर। विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होणार। पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून भूमिपूजन, सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल। राज ठाकरेंचं जोरदार स्वागत। आज राज ठाकरे संपूर्ण कुटुंबासोबत काळाराम मंदिरात आरती करणार। मुंबईतील कोस्टल रोडची एक मार्गिका शनिवारपासून सुरू होण्याची शक्यता। वरळी ते मरीन ड्राईव्ह या एका मार्गिकेचं लोकार्पण उद्या होण्याची शक्यता। तिरुपती देवस्थानला आणखी एक भूखंड। नवी मुंबईमध्ये 10 एकराचा भूखंड दिलेला असताना आणखी 5 एकराचा भूखंड शासनाकडून मंजूर। नवी मुंबईच्या उल्वे नोडमधील सेक्टर 12 मधला भूखंड मंजूर। रेल्वेतील नोकरीचं प्रलोभन दाखवून फसवणूक। मध्य रेल्वेच्या मुख्य अधीक्षकाला सीबीआयकडून अटक। डीआरआयची मोठी कारवाई। 40 किलो सोनं आणि 5 कोटी 43 लाख रुपयांची रोकड जप्त। डीआरआयची देशात 3 ठिकाणी छापेमारी, 12 जणांना अटक। पुण्याच्या ग्रामीण भागात रात्री 12:30 पर्यंतच रेस्टॉरंट आणि बार उघडे ठेवावेत। निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश। शहरात 1:30 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याचे आदेश असताना ग्रामीण भागात 12:30 पर्यंतच परवानगी। जीएसटी कार्यालयातील राज्य कर महिला अधिकारी अटकेत। 3,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची सापळा रचून कारवाई। विविध नागरी समस्यांबाबत कल्याण डोंबिवलीत मनसे आक्रमक। महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढत पालिका मुख्यालयाबाहेर मनसेचं ठिय्या आंदोलन। भाईंदरमधील भाजपच्या आंदोलनाला अखेर यश। एमएमआरडीए ठेकेदार आणि अभियंत्यावर काश्मीरा पोलीस ठाण्यात गुन्हा। हॉटेलसमोर भिंत बांधून हॉटेलचं प्रवेशद्वार बंद केल्याचा आरोप। बीडच्या अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात धनंजय मुंडेंनी घेतली भगरीतून विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट। धनंजय मुंडेंकडून रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस। 3 दिवसांपूर्वी धुळे शहरात जुन्या वादातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करा। नातेवाईकांमार्फत पोलीस अधीक्षकांना निवेदन। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात केंद्राचे अधिकारी भासवून कापड व्यापाऱ्याची फसवणूक। 1,25 लाख रुपये लुटले। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अंबरनाथ नांदेडमध्ये शरद पवार पक्षाच्या हरिहर भोसेकर यांच्या राजीनाम्यानंतर नवीन जिल्हाध्यक्ष निवडीचा अहवाल तयार। नांदेड जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष पदासाठी 20 जण इच्छुक। सांगली जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीच्या तयारीला। निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू। आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती करून घ्या। तत्वांचं काटेकोर पालन करा। जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांचं प्रशिक्षण। नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला। मात्र ठाकरे गटाकडून आमदार आमशा पाडवी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक। नंदुरबार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला देण्याची मागणी। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात पोलीस प्रशासनाकडून 29 ठिकाणी नाकाबंदी। 700 वाहनांची तपासणी। कारवाई करून 75,000 रुपयांचा दंड वसूल।
अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा। 7व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार। 626 खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना 2016 पासूनची थकबाकी दिली जाणार। सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वाहनांचं पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण। पोलीस दलाच्या ताफ्यामध्ये 20 वाहनांचा समावेश। जळगावातील 5 गावात एकाच दिवशी मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांकडून विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका।